चला आज आपण हरभऱ्याची पालेभाजी करूया। त्यासाठी ही हरभऱ्याची ओली भाजी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। ही थंडीच्या दिवसात पालेभाजी मिळते, खायला खूप छान लागते, त्यामुळे एकदा ही खायला पाहिजे आपण। ही अशी भाजी स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे, निवडून स्वच्छ आळी वगैरे बघून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चला आता आपण करूया। या भाजीला तेल थोडंसं जादा लागते, जरासं जादा तेल घालून घ्यायचे। तेल तापले, आपण याच्यात आता मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की जिरे घालून घेऊया थोडीशी। लसूण घालून घ्यायचं, लसूण थोडा जाडच झाला। ओली मिरची घालायची, परतून घ्यायचा। करायला साधी सोपी आहे, पण चवीला खूप छान लागते ही भाजी। आणि फक्त थंडीच्या दिवसातच हा हरभरा येतो, त्यामुळं करून बघायचं। त्यामध्ये भाजी घालून चांगली परतून घ्या भाजी तेलामध्ये। कोथिंबीर घालून घ्या। त्यामध्ये थोडा तांदूळ हा घालायचा, बारीक तांदूळ हा भिजवलेला आहे, हा घालायचा। कणी असेल तांदळाची तर कणी घाला, खूप छान लागते। तुम्ही तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ घातली तरी चालते। आणि असे अर्धवट कुटलेले डाळी केलेले शेंगदाणे घालायचे, त्यामुळे चव खूप छान येते भाजीला। हे सगळं घालून असे परतून घ्यायची सगळी भाजी। शिजायला थोडाला वेळ लागतो, त्यामुळे ही वाफेवर शिजत नाही, त्यामुळे थोडं गरम पाणी याच्यामध्ये घालायचं। चांगले परतून झाल्यानंतर मीठ टाकून मग गरम पाणी घालून शिजायला ठेवायचे। साधी सोपी करायला आहे, पण चवीला खूप छान लागते। डाळ, तांदूळ आणि शेंगदाण्याची भरड घातल्यामुळे खूप चांगली लागते। आपल्याला आता शिजत ठेवूया पाणी घालून थोडे। पद्धतीने आपली भाजी शिजून छान तयार आहे। थोडी गीर झाली तरी सुद्धा काही हरकत नाही, चांगली लागते। चांगली शिजली की त्याला खूप छान चव येते। ही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, तांदळाच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। एकदा ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल नक्की। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।